नमस्कार मंडळी, जय शिवराय, जय शंभूराजे. मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मिस्टर कोकणी अक्षय या कोकणी मराठी यूट्यूब चॅनलवरती. तर चाललो आहे त्र्यंबकेश्वरला, नाशिकला. आमच्या ह्या 3 गाड्या आहेत. आमचे 3 गाड्या लागलेल्या, 2 FZ आहेत, 1 MT आहे. आणि माझ्यासोबत आहे सूरज आहे, एक मास्क तरी काढते. आणि आतमध्ये हे सूरज आहे, मयूर, अभि, सौर्या कुठे गेला? हे आमचा सौर्या. असं आम्ही 5 जण मिळून चाललो आहे त्र्यंबकेश्वरला, नाशिकला. चला तर मग भेटू आपण व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. भेटू व्हिडिओमध्ये, व्हिडिओ पहा. चला घे की गाडी पुढे. चला तर म्हणजे आम्ही फायनली निघालो आहे पद्मावतीवरून, पुण्यातून 5:45 वाजता निघालो आहे. तर म्हणतात आता आम्ही पोचलो आहे आळंदीला, श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी मंदिरापाशी. पुलावरती आहे आता. पोचलो आहे आळंदी. इंडिकेटर बंद आहे. अरे चालतंय पण त्याला लय कच्चून लावायला. आणि विषय काय माहिती मिसळमध्ये चहा प्यायला. वा बेटा वा. आधी दाबायचं ते. काय ना इंडिकेटर बंद
त्याला आता ठोकायचं रे पुढच्या ह्याने. पूर्ण गारटले. हा गारटलंय म्हणजे तर मंडळी आता वाजले किती 7:30 वाजलेत. चहा पितोय. हे चहा प्यायला बसलेत. कुडकुडी भरली सगळ्यांनी. सगळे थाप कुडकुड करते. खूप थंडी खूप लई थंडी आहे. मॉफ थंडी रमानाच्या बाहेर थंडी आमका लागता. वेळे कुडकुडत बसलेत. मी तर लई कुडकुडते. माका लई थंडी लागता. काय सांगू तुमका एवढं माझं थंडी बघा माझ्या थंडीन कप पण उपलत नाही. बघा एवढी थंडी लागता मागा. स्पेशल थंडी स्पेशल. स्टेटस बिटस टाकले का तुम्ही? नाही. अरे इकडे शेती बिती आणि पाणी वगैरे भरपूर आहे म्हणून. हा रोड आहे ना मध्ये अरे. छोटा आहे मध्येच मोठा आहे मध्ये छोटा आहे मध्येच मोठा आहे. बस आता पोर शिवे देतील. राजगुरुनगर पर्यंत रोड तोडक हेच आहे बारीक आहे. नंतर हातात कप घातला. हे बरं चाय बघ माझ्या टेस्ट क्वालिटी. क्वालिटी हां ह्याचे आहे रे ते काय बोलत ते माझे टाकू नाही का एखादा. या मंडळी चहा प्यायला तुम्ही पण चहा एकदम भारी आहे. बासुंदी चहा मस्त झाली. क्वालिटी पिली का तू? बघ ती भारी आपलं गाईच काहीच टेस्ट एकदम भारी आहे आपल्या चहाची. आता थंडीमुळे काहीच सुचत नाही. काय सांगू तुमका. बघा कप ठेवू पण हात तर मंडळी आता चहा पिला. चहा वगैरे पिऊन झालाय. आता चाललो निघतोय. आता 8 वाजलेत. अजून बराच वेळ लागल जायला. अजून किती 160 किलोमीटर तरी आहे आपल्याला इथून नाशिक त्र्यंबकेश्वर. मंडळी आम्ही फायनली त्र्यंबकेश्वरच्या मंदिराच्या कमानीपाशी पोहोचलो. आतमध्ये 4-5 तासाचा प्रवास होता आपला. फायनली आतमध्ये पोहोचलो. तिकडं नेली तर मग 300 रुपये फाईन. इथं लावायची भाऊ. काय करू माहिती आहे का. तर मंडळी आता आम्ही चाललो आहे त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये. पण पोचलो आम्ही इथं. आता चाललो आहे फ्रेश बीच चालू. मोठी एक रूम घेतली होती. तिथून फ्रेश होऊन आता चाललो आहे आम्ही. हां सौरे अभि हे दोन आपले संतू बंटू माहिती रे. अरे इकडे आपला कॅमेरा कुठे चालू आहे. आपला कॅमेरा कुठे चालू आहे. बघ मागे तुझ्या मागेच कॅमेरा चालू आहे. आपण ब्लॉग म्हणून डायरेक्ट बाई आम्ही आलेलो आहे. समोर दिसतंय आपल्याला मंदिर. त्याला लावायचं. मागाशी मला टिक्का मोठा पाहिजे होते. होतं तो टिक्क्यावाला. समोर दिसतं बघा आपल्याला मंदिर. श्री त्र्यंबकेश्वर मंदिर.
तर महाद्वार. तुझा मोबाईल देण्याच्या माहिती नाही पाहिजे. स्नॅप देत नाही कसलं नाही भाई फोटो काढायचा. आता आम्ही त्र्यंबकेश्वर मंदिराच्या महादरवाजापाशी इथं फोटोशूट चाललंय. ते काढतोय का? काढ ना, काढतोय आता केलं चालू सांग. कुठून आहे? विचार ना उठाई दे थोड़ा लगा छीस की नहीं ये तो फोटो जाते अपने लागतो का नको हात घेते का? अरे प्रति माणसे 200 रुपये लिहिले. आलो आलो काय करते आलो आलो आपला टिका लावतोय. आमचा नाही काढला? काढला सगळ्यांचं. माझ्या पण चालू आहे. इकडे बघ एवढं तू आलं पाहिजे. मी आपला त्रिशूळ आहे. दे ना पैशाचे 50 रुपये दे. 50 रुपये बंद कर दे. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. तर मंडळी आता आपण पाहतोय श्री त्र्यंबकेश्वर मंदिर. गर्दी पण बघू शकता मंडळी किती.
तर मंडळी आपल्याला त्र्यंबकेश्वर मंदिराच्या परिसरात आपलं एक छोटंसं गणपतीचं मंदिर पण दिसते, बघू शकता तुम्ही. छोटं गणपतीचं मंदिर आहे बाहेरच्या साईडला, मागच्या साईडला. त्याच्याच साईडला एक महादेवाचं पिंडी आहे. महादेवाची पिंडी आणि गणेश मंदिर, हे दोन मंदिर एकत्र आहेत. तर आता आपल्याला हे बघा मंदिराची बॅक साईड, जे मागची साईड मंदिराची. तर मंडळी आता आम्ही दर्शन वगैरे करून निघालो आहे. आता पुढचा प्लॅन बघू, पुढं कुठे जातो आहे. प्लॅनिंग आहे शिर्डीचा इथून, तर बघू कसा प्लॅन ठरतो आहे. तर आता इथे दुकानात आले, दोरा घेत आहेत. कोणतं घेतो रे? कसे होय? 10 रुपये. ओढू का अजून एक ओढ. बस झाले का दोन? कोणाला पाहिजे? एक घे. चौरे तुला चालेल 4. किती घेतले? 4. 4 घेतले. हे 4 धागे घेतलेत. पकड. बाहर आ जा, वो घर पे डिसाइड करेंगे. चलो लेट हो गया हमें. बाय. HDFC बँक. अभि कुठं गेला? अभि आता पुढचा प्लॅन काय? आपलं आता पुढं जायचं बोललं ते? पंचवटी आणि काळाराम मंदिर आणि सीता गुफा. आता आपला पुढचा प्लॅन आहे पंचवटी, सीतागुफा आणि काळाराम मंदिर. तर आता आपण डायरेक्ट जाऊ इथून आम्ही निघालो आहे. दर्शन वगैरे झालं आहे आमचं. 28 किलोमीटर इथून हां, आता इथून 28 किलोमीटर आहे. इथून जातो आहे. आता हे आमची शॉपिंग केली. शॉपिंग दाखव मयूर. शॉपिंग म्हणजे काय? घेतलेली दाखव. हे शॉपिंग आहे आणि तो कुठे शॉपिंगवाला कुठे? शॉपिंगवाला हो एकटाच फिरतोय. आता कशासाठी फिरत असेल विचार करा तुम्ही. आता इथं आम्ही बॅग वगैरे ठेवले, त्या बॅग वगैरे घेतोय. हे सूरज